नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. HSC बोर्ड एक्झाम फॉर्म सब्जेक्ट कोड 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च फॉर्म भरण्यासाठी आवश्यक विषय कोड क्रमांक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आणि दाखविणार पण आहे. तर तुमचे जे सब्जेक्ट कोड आहे ते तुम्ही तुमच्या विषयांची नावं अगोदर लिहून ठेवा आणि त्यापुढे लगेच सब्जेक्ट कोड तुम्ही लिहू शकता. तर आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवरती सर्च करण्यासाठी नंबर आहे PS कॉमर्स स्पेस 12028 सब्जेक्ट कोड विषय कोड क्रमांक आणि उत्तर लेखनाची जी भाषा आहे त्याबद्दलही पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. भाषा, आता विषय कोड आणि विषयाचे नाव आहे आणि उत्तर लेखनाची भाषाबद्दल मी तुम्हाला बोलत होतो की ज्यांना इंग्रजी उत्तर लेखनाची भाषा आहे त्यांनी त्या कॉलममध्ये 01 हा कोड टाकायचा आहे. ज्यांची उत्तर लेखनाची भाषा मराठी आहे त्यांनी 02 टाकायचा आहे, म्हणजे 2 टाकायचा आहे. ज्यांची गुजराती आहे त्यांनी 3 टाकायचं आहे. ज्यांची हिंदी आहे त्यांनी उत्तर लेखनाची भाषामध्ये 4 नंबर कोड टाकायचा आहे. आता विषय कोड म्हणजे तुमचा जो विषय आहे त्याचे जो अलीकडचा जो कॉलम आहे फॉर्म भरतानाचा त्याच्यामध्ये इंग्रजीसाठी 1 नंबर आहे, मराठी 2 नंबर, गुजराती 3, हिंदी 4 याप्रमाणे हे नंबर आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तर तुम्ही तुमच्या विषयांची नावं अगोदर लिहून काढा आणि त्या विषयांचा जो कोड असेल तो त्याच्यासमोर तुम्ही लिहू शकता. आता हे भाषा विषय चालू आहे आपले आणि ही सगळी माहिती HSC बोर्ड पुणे यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तीच माहिती घेऊन तुम्हाला मी दाखवत आहे. सिंधी, मल्याळम, तामिळी, तेलुगू, पंजाबी, बंगाली, फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी, अवेस्ता, पहलवी. आता अनिवार्य विषय दिलेले आहेत. 30 नंबर कोड आहे त्यांचा. आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा. आता हे जे कोड आहेत हे तुमच्या याच्यावरती लिहून घ्या. ऐच्छिक आणि ऑप्शनल विषय आहेत पहा आता. 16 नंबर अर्धमार्गी हे आपल्याकडे जास्त नाही आहेत, पण ज्यांचे आहे त्यांनी आता सर्वांसाठीच मी सर्व कोड देत आहे. संस्कृतचा बघा 33 नंबर कोड आलेला आहे. पाली, अरबी, पर्शियन. हा इतिहास बघा, इतिहास बऱ्याच जणांना आहे आर्ट्समध्ये 38 नंबर आहे सब्जेक्ट कोड. भूगोलाचा 39 कोड आहे. गणित आणि सांख्यिकी, कला आणि विज्ञान शाखेसाठी म्हणजे आर्ट आणि सायन्सला हा सब्जेक्ट आहे, 40 नंबर द्यायचा आहे मॅथ्स सब्जेक्टसाठी. आता भूशास्त्र म्हणजे जिओलॉजी त्याचा 41 नंबर आहे. राज्यशास्त्र पॉलिटिक्स 42 नंबर 42. बालविकास व श्रद्धक, समाजशास्त्र, तत्वज्ञान त्याचा 46 नंबर आहे. त्यानंतर तर्कशास्त्र, मानसशास्त्र, सायकोलॉजी 48 नंबर. अर्थशास्त्र जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना 49 नंबर आहे त्याचा, तो लिहून घ्या. लेखाशास्त्र म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी त्याचा 50 नंबर आहे. व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापन किंवा त्याला आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन असंही म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर त्याचा नंबर आहे 51. सचिवीय सराव किंवा सचिवाची कार्यपद्धती, चिटणीसाची कार्यपद्धती इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेक्रेटरियल प्रॅक्टिस. त्याचा नंबर आहे 52. आता सहकार कोऑपरेशन त्याचा नंबर आहे 53. भौतिकशास्त्र फिजिक्स 54. रसायनशास्त्र केमिस्ट्री 55. जीवशास्त्र बायोलॉजी 56. हे रेखाटन वगैरे आहे. डिझाईन रंग चित्रात्मक बघा. ज्यांचा जो सब्जेक्ट आहे तो कोड तुम्ही लिहून घ्या. जे जास्त आहे त्यांची मी नावं वाचतोय स्पेशली. आता हा वाणिज्य शाखेसाठी म्हणजे कॉमर्ससाठी असलेला गणित सब्जेक्ट आहे मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स वाणिज्य कॉमर्स शाखा. तर 88 नंबर आहे, 88 नंबर. सर्वांनी लक्षात घ्या, याचेही बरेच विद्यार्थी असतात. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सायन्ससाठी असेल तर 97 नंबर आहे. आर्ट्ससाठी असेल तर 98 नंबर आहे आणि कॉमर्ससाठी जर असेल माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT तर 99 नंबर आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे नंबर लिहा. सब्जेक्ट कोड आहे. आता इथं द्विलक्षी बायोफोकल जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचे हे नंबर्स आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, लघु उद्योग, पीक विज्ञान B4. नंतर 12वी व्यावसायिक व्होकेशनल विषय इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान,
ज्यांचे जे विषय असतील ते तुम्ही त्याचे कोड लिहून घ्या. NSQF विषय, विषय कोड, विषयांची नावे. शिवण मशीन ऑपरेटर, प्लंबर, सौंदर्य तज्ञ, व्यवसाय भिमुख विषय, स्टेनोग्राफी 80 नंबर आहे त्याचा. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र 85, स्टेनोग्राफी मराठी 89. तांत्रिक विज्ञान विषय, अभियांत्रिकी रेखाटन. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा. त्यांना पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.